शुभ सकाळ. मी आज दुधगेची भाजी करणार आहे. चला मी किसून घेत आहे. आता किसल्याच्या नंतर चिरून घ्यायचं आहे. चिरून घेतल्याच्या नंतर धुवून घेतलेली आहे मी. नंतर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्याला. मग हिरव्या मिरच्या आणि लसूण घेतलेला आहे, याला बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमधून. आणि ते कढई ठेवलेली आहे मी. याच्यामध्ये तेल टाकत आहे. तेल टाकायचं आहे आपल्याला. नंतर याच्यामध्ये जिरे टाकलेले आहे मी. नंतर मिरच्या मिक्सरमधून काढलेल्या आहेत, पेस्ट करून घेतलेला आहे. ते पण तेल गरम झाल्याच्या नंतर टाकायचं आहे. आता टाकत आहे. जिरे टाकल्याच्या नंतर मिरच्या टाकत आहे. मिरच्याचं पेस्ट केलेलं आहे ते टाकत आहे. थोडं परतून घ्यायचं आहे त्याला. परतून घ्यायचं आहे. थोडंसं लाल होऊन द्यायचं आहे त्याला. लाल झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मी थोडा हळदी पावडर टाकणार आहे. हळदीचं पावडर थोडं परतून घ्यायचं आहे अजून. नंतर याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता हे आपण तेलामध्ये टाकायचं आहे. तेलामध्ये स्वच्छ धुवून टाकून घ्यायचं आहे. आता एकदा परतून घ्यायचं आहे त्याला सगळीकडून. बघू शकते आपण कलर किती छान आलेला आहे. नमक टाकत आहे मी त्याच्यावर. जेवढं आपल्याला लागतं तेवढं टाकून घ्यायचं आहे. थोडा वेळ झाकून ठेवत आहे. बघू शकते आपण भाजी कशी झालेली आहे. याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकत आहे मी. तुम्हाला जेवढं लागते तेवढं टाकून घ्या. मी जेवढं मला लागते तेवढं टाकत आहे. कारण का शेंगदाण्याचं कूट टाकल्याच्या नंतर खूप टेस्ट भाजी होते. परतून घ्यायचं आहे त्याला. परतून घेऊन चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे भाजीला. आता थोडा वेळ झाकून ठेवत आहे प्लेट. आता वाफळलेली आहे आपली भाजी. आता बघू शकता नरम पण झालेली आहे भाजी. खूप टेस्ट आहे. करून पहा आणि नक्की कमेंटमध्ये सांगा. खूप टेस्ट आहे. नक्की करून पहा.